जय भीम, नमो बुद्धाय. तर आज आपण चाललो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळची लेणी पाहण्यासाठी. सातवाहन राज्य कालखंडामध्ये सातवाहन राजाने शिरवळ ते वाई व्यापारी मार्गावरती कोरलेली ही लेणी अतिशय सुंदर लेणी आहेत. ही लेणी पाहण्यासाठी NH4 हायवेवरून खंबाटकी घाटातून खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी जाण्याचे आहे. कराडपासून 110 किलोमीटर अंतरावरती असणारी ही शिरवळ लेणी येण्याकडे जाण्यासाठी शिरवळ स्टँडपासून 2 किलोमीटर अंतरावरती शिरवळ MIDC मधील फिलिप्स कंपनीच्या शेजारी दिशादर्शक फलक लावलेला आहे. तर आपण हायवे पासून एक 15-20 मिनिटाच्या अंतरावरती ही बुद्ध लेणी आहे. तर आपण बघत असाल हा MIDCचा एरिया आहे. MIDCच्या एरिया पाशी आल्यानंतर ते एक 5 मिनिटाच्या अंतरावरती एक आता शिरवळ लेणी बोर्ड आहे. तर शिरवळ लेणीला जाण्यासाठी हा रस्ता आपल्याला दिसून येतात. त्या रस्त्याने आपण पुढे गेलं की एक 10 मिनिटाच्या अंतरावरती त्या बौद्ध लेणी आहे. निसर्गातील लेणी समूह पाहून खूप प्रसन्न वाटते. जय भीम, नमो बुद्धाय. तर आज आपण आहे शिरवळ लेणीमध्ये. तर शिरवळ लेणीमध्ये आपण आल्यानंतर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 आणि 6 नंबरच्या लेणीमध्ये आज आपण बघत असाल तर अतिशय अतिक्रमण या ठिकाणी दिसून येत आहे. तर आपण बघत असाल तर ही बुद्ध लेणी कशावरून ओळखली जाते. तर या बुद्ध लेण्यांवरती ज्या ज्या ठिकाणी ध्यान कक्ष आहेत तर त्या ध्यान कक्षाच्या बाजूला असे बाग 8 फुटाचे बाग तुम्हाला दिसून येतात. तर आपण बघत असाल तर ही ध्यान कक्ष, तर या ध्यान कक्षामध्ये आपण बघत असाल तर हे ध्यान कक्षामध्ये हे छोटस या ठिकाणी 8 फुटाचा बाग दिसून येत आहे. तर या ठिकाणी ध्यान कक्ष ध्यान करण्यासाठी किंवा भिक्खूंना या ठिकाणी झोपण्यासाठी हे बाग बनवण्यात आले आहे. तर आपण बघत असाल तर या लेणीमध्ये 1 नंबर 6 नंबरच्या लेणीमध्ये हे आपल्याला दिसून येत आहे. तर हे अतिक्रमण चालू आहे. तर हे अतिक्रमण कुठेतरी थांबलं पाहिजे. तर या ठिकाणी गावातून विविध प्रकारचे दगड आणून या ठिकाणी मूर्ती आणून स्थापित करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या बुद्ध लेण्या या सातारा जिल्ह्याचा इतिहास आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जे पर्यटन म्हणून ओळखलं जातं, व्यापारी मार्गावरती मोठं केंद्र असेल, सर्वात मोठं केंद्र असेल तर या सातारा जिल्ह्यामध्ये हे शिरवळ मोठं बौद्ध केंद्र आहे. या बौद्ध केंद्रामध्ये ध्यान कक्षेमध्ये असे अतिक्रमण वाढत चालले आहे. तर मी आव्हान करतो बौद्ध युवांना किंवा युवतींना आणि सर्व बहुजन समाजाला की हे बुद्ध लेणं आहे, हे दुसरं तिसरं काही नाही. तर सातवाहन कालखंडामध्ये सातवाहन राजांनी बुद्ध धर्माचा प्रचार व्हावा यासाठी हे लेणी खोदण्यात आले आहे. भंतेंना राहण्यासाठी, व्यापारी लोकांना राहण्यासाठी ही लेणी आहेत. तर ही लेणं अतिक्रमित होत आहे. यासाठी जागृत राहा, जागे राहा ही विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय. कोणत्या लेणीमध्ये हे बघा अतिशय खिडक्या या ठिकाणी दिसून येत आहे. कोणत्या लेणीवरती अशा छोट्या खिडक्या दिसून येत नाही तर या ठिकाणी दिसून येत आहे. थोडंसं वेगळं काहीतरी या ठिकाणी या लेण्यांमध्ये दिसून येत आहे. तर 8 फुटाची बागा आहे.
तर अतिशय सुंदर असं लेणं आहे. ते लेणं बघण्यासाठी आपण एकदा तरी भेट द्यायची आहे. आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर त्या काळामध्ये कालखंडामध्ये जे वर्षावास व्हायचा, त्या वर्षावासामध्ये ज्या ज्या ठिकाणी भिक्खू आता तुम्हाला बघत असाल तर या ठिकाणी ध्यान कक्ष दिसत आहेत. तर ध्यान कक्षामध्ये हा समोरचा भाग दिसत आहे. तर या ठिकाणी त्या कालखंडामध्ये जी बनते वर्षावासामध्ये जी धम्मसंगती व्हायची, त्या धम्मसंगतीसाठी या ठिकाणी हे बाग या ठिकाणी दिसून येत आहे. हा मोठा हॉल या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला. तर या ठिकाणी पाणी साठलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर पुरातत्व विभागाला एकच विनंती राहील की आपण या लेण्याकडे दुर्लक्ष न करता, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक लेण्या आहेत, त्या लेण्यांमध्ये शिरवळ या लेण्यांमध्ये सर्वात मोठा समूह या शिरवळमध्ये आहे. तर आपल्या सर्व पुरातत्व विभागाला विनंती करतो की या लेण्याकडे आपण दुर्लक्ष न करता याचं संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. ह्या लेणी परिसरामध्ये एक चैत्यस्तूप, 7 ध्यान कक्ष, विहारे, सभा मंडपे असे विविध कोरीव काम केलेले आपल्याला दिसून येते. या लेण्याच्या परिसरात अतिशय सुंदर अशी शिलने आहेत. यावेळी लेण्यास भेट देण्यास बौद्ध युवा जागृती परिषद कराडचे पदाधिकारी कैलास कांबळे सर, श्रीधर गोखले सर, संजय कांबळे सर, आनंदा कांबळे सर व सिद्धार्थ कांबळे यांच्या माध्यमातून भेट देण्यात आली. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.